मित्रांनो, आज आपण प्रारब्ध या विषयावर बोलूया. ठीक आहे. नेमकं प्रारब्ध म्हणजे काय? किंवा प्रारब्ध कशाला म्हणतात? आता आपल्या पूर्वजन्मामध्ये आपण जे कर्म केलेले आहेत, पूर्वजन्मामध्ये आणि त्याच्या अगोदरच्या, म्हणजे जेव्हापासून आपण चेतनावस्थेमध्ये पृथ्वीवर जन्माला आलेलो आहे, तेव्हापासून जे आपण कर्म केलेले आहेत, त्यानुसार आपले पुढचे जन्म होत असतात आणि त्या कर्मांची कोठडी घेऊन, स्टॉक घेऊन आपण जे पुढे जन्माला येतो, त्याला प्रारब्ध कर्म बोलतात. म्हणजे काय, आपण कोणाबरोबर काय वागलोय, कसं वागलोय, त्याचा प्लस पॉईंट, मायनस पॉईंट, या सगळ्या गोष्टींचा एक संच असतो आणि त्याचा एक निचोड असतो. त्या निचोड करून ज्या काही गोष्टी तुमच्या पत्रिकेमध्ये किंवा आपल्या ह्या पुढच्या जन्मामध्ये फिक्स असतात, की बाबा हे इव्हेंट तुम्हाला फिक्स होणार आहेत, त्याला आपण प्रारब्ध बोलतो. ठीक आहे. त्याला आपण प्रारब्ध बोलू शकतो. आता प्रारब्ध म्हणजे नेमकं काय? ठीक आहे. किंवा प्रारब्ध आपण कशाला म्हणू शकतो? आता आपला जन्म, ठीक आहे, आपला जन्म कोणत्या घरात होणार आहे? आपला जन्म कोणत्या घरात होणार आहे? आपले आई वडील कोण असणार आहेत? आपलं लग्न कोणाशी होणार आहे? आपलं अरेंज मॅरेज होईल की लव्ह मॅरेज होईल? ठीक आहे. हे सगळे फिक्स इव्हेंट आहेत. आपला मृत्यू हा एक बऱ्यापैकी फिक्स इव्हेंट आहे. सर्वसामान्य लोकांसाठी मी हे सगळं सांगतोय. सर्वसामान्य लोकांसाठी. ठीक आहे. की हे गोष्टी फिक्स आहेत, किंवा परदेशवारी असेल, किंवा सरकारी नोकरीचा योग असेल, आणि सरकारी नोकरीचा योग असेल, किंवा तुम्ही जेल यात्रा तुमची असेल, तुरुंगात जाणं असेल, कोर्ट कचेरी असेल, हे असे मोठे मोठे योग आहेत ना, हे फिक्स आहेत. किंवा तुमचा ॲक्सिडेंट होऊ शकतो, तुम्ही हॉस्पिटलाइज होऊ शकता काही कालावधीसाठी. हे जे मेजर आणि मोठे मोठे इव्हेंट्स आहेत ना, हे बऱ्यापैकी फिक्स असतात. बऱ्यापैकी म्हणजे हे फिक्स असतात. यालाच प्रारब्ध बोलतात. ठीक आहे. तर आता आपण काय म्हणू, की आपण प्रारब्ध घेऊन जन्माला येतोय म्हणजे आपण काही करू शकतो की नाही? हो, नक्कीच आपण सगळं करू शकतो. पण हे इव्हेंट आपल्याबरोबर असणारच आहेत. आणि या इव्हेंट म्हणजे हे प्रारब्धाच्या ज्या मुख्य मुख्य गोष्टी आहेत, की आपला भाऊ कोण असणार, आपली बहीण कोण असणार, आपली मैत्रीण कोण असणार, आपला मित्र कोण असणार, किंवा आपल्याला कोण कोण आपल्या जीवनामध्ये अचानक कोण कोण व्यक्तींची एंट्री होते, कोणाकोणा व्यक्तींची एंट्री होते आपल्या आयुष्यामध्ये. ह्या ह्या बहुतेक गोष्टी फिक्स असतात. ठीक आहे. तर ह्या फिक्स गोष्टी आहेत. तर आपल्याला वाटतं की बाबा, मग जर प्रारब्ध ऑलरेडी लिहिलेलं आहे आणि फिक्स आहे, तर मग आपण जीवनामध्ये काय करू शकतो की नाही? तर नक्कीच आपण करू शकतो. पण आपण केव्हा आणि कसं करू शकतो? आता हे जे फिक्स इव्हेंट आहेत ना, याच्यामध्ये जो थोडा थोडा गॅप आहे ना, ते बोलतात ना, की मंजिलपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. पण मंजिलला पोहोचल्यानंतर आपल्याला समजतं की अरे, मंजिलमध्ये काय मजाच नाही आहे. मुळात या प्रवासामध्ये मजा होती. लक्षात आलं का? तुम्हाला एखादा टार्गेट आहे, त्या टार्गेटपर्यंत पोहोचताना ॲक्च्युली मजा असते त्या प्रवासामध्ये. पोहोचल्यानंतर एवढं काय सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. आपल्याला वाटतं की मला त्या मंजिलवर पोहोचल्यावर सॅटिस्फॅक्शन मिळेल, पण मुळात तसं नसतं. तर ह्याच विषयावर आपण बोलूया, की हे जे मी आता इव्हेंट सांगितले तुम्हाला, जे प्रारब्ध आहेत, तुमच्या पूर्वजन्मांच्या बहुतेक जन्मांचा सारांश या जन्मामध्ये फिक्स आहे, की तुम्हाला ह्या घटना घडतील. तर याच्यामधल्या ज्या मध्ये छोटा छोटा भाग आहे ना जीवन जगण्याचा, तो आपल्याला फ्री विल म्हणून यूज करायचा असतो. तो आहे फ्री विल. ठीक आहे. याला बोलतात फ्री विल. आता फ्री विल म्हणजे काय, की आता समजा एखादा व्यक्ती तुम्हाला येऊन लुबाडतो किंवा तुम्हाला फसवतो एखाद्या व्यवहारामध्ये. ठीक आहे. तुम्हाला दुःख देतो, तुम्हाला फसवतो, तुम्हाला विश्वासघात करतो खूप मोठा, जो तुम्हाला म्हणजे आयुष्याला डॅमेज करून जातो. ठीक आहे. छोटे मोठे विश्वासघात नाही, छोटे मोठे तर होत राहतात. पण मोठे मोठे इव्हेंट असतात असे, जे की बाबा याने मला एवढा जवळचा होता आणि याने विश्वासघात केला, आणि मग आता मी काय करू, आणि आपण फार दुःखी होतो. तर जेव्हा असं आपल्याबरोबर काही घडतं ना, तेव्हा समजून जायचं की हे आपल्या पूर्वजन्मांच्या कर्मानुसार आलेली गोष्ट आहे. हे आपल्या प्रारब्धामध्ये होतं, हे आपले संचित कर्म आहेत. ठीक आहे. म्हणजे हा इव्हेंट फिक्स होता. बरं, मग हा इव्हेंट फिक्स होता, तर आता आपण काय केलं पाहिजे? आपण काय करतो, मग अशा वेळेला त्या माणसाशी भांडतो, किंवा त्या माणसाला कोसतो, किंवा त्या माणसाचा पण बदला घेण्याचा प्रयत्न करतो, त्याची बदनामी होईल असं काहीतरी करायचा प्रयत्न करतो. पण मुळात आहे ना, त्या व्यक्तीने आपल्याबरोबर ठीक आहे खूप वाईट केलेलं आहे, खूपच वाईट केलेलं आहे, ज्याने आपलं म्हणजे जीवन जवळजवळ डॅमेज झालं आहे, की एवढा विश्वास ठेवलेला आणि एवढा वर्षांचा विश्वास एका मिनिटात ह्या व्यक्तीने आपला तोडला, एवढा विश्वासघात केला आहे, आपल्याला मानसिकरित्या पूर्णपणे डॅमेज केलेला आहे.
आणि मानसिकरित्या डॅमेज झाल्यामुळे आपलं आयुष्य बऱ्यापैकी डॅमेज होतं, फायनान्शियली पण डॅमेज होतं आणि प्रत्येक दृष्टिकोनातून डॅमेज होतं. ठीक आहे, म्हणजे आपण डॅमेज होतो. पण त्यावेळेला ना आपण त्या व्यक्तीविषयी काय धारणा आपल्या मनामध्ये करतो आणि आपण कसं वागतो किंवा आपण कसं रिॲक्ट करतो, अलग लक्षात, आपण रिॲक्ट कसं करतो, आपण त्याला सामोरे कसे जातो ना, ही फ्री विल आहे. लक्षात आलं का? आता कोणी एखादी व्यक्ती काय करेल की ठीक आहे, यांनी माझं असं असं केलं ना, आता मी याचा बदलाच घेतो, मी याच्यावर पण असं काहीतरी करतो की ज्याने याला डॅमेज होईल. कोण कोण काय करेल की थांब आता याची, यांनी माझी अब्रू काढली तर मी पण याची अब्रू काढतो. आणि दुसरा एक व्यक्ती आहे, तो काय बोलेल की ठीक आहे, याने हे केलं ना, एकतर मी याचं मागच्या जन्मात काहीतरी चुकीचं केलं असेल म्हणून याने केलं आहे, किंवा जर तसं याने केलं नसेल तर ठीक आहे ना, त्याने माझा विश्वासघात केला आहे, पण मला त्याचा विश्वासघात करून चालणार नाही, कारण माझा नेचर त्याच्यापेक्षा वेगळा आहे. मला त्याच्या इतकं वाईट वागता येणार नाही. ठीक आहे, कारण ती माझी प्रिय व्यक्ती होती. त्यामुळे तो जेवढा वाईट वागला, जेवढा माझा विश्वास त्याला डॅमेज केलं आहे, तेवढं मला करायचं नाही आहे, कारण माझा स्वभाव वेगळा आहे. आणि ठीक आहे, जे काय ते देव बघून घेईल. तर मी त्याचं काय वाईट नाही करणार, मी माझं जीवन असंच जगत राहील. आता हे वेगवेगळे मी पैलू सांगितले. तर आपण कोणता रस्ता निवडतो, आपण त्याला डॅमेज करतोय की त्याला विश्वासघात करतोय, की आपण त्याला अजून त्रास देण्याचे कोणकोणते वेगळे प्लॅन्स बनवतोय, किंवा आपण ईश्वरावर सोडून देतोय, ह्या प्रतिक्रिया झाल्या. आणि आपण नेमकी कोणती प्रतिक्रिया देतो त्याच्यावर डिपेंड आहे आपण कोणती फ्री विल निवडली. लक्षात आलं का? हीच फ्री विल आहे. तर आपण कोणती फ्री विल निवडली हे त्याच्यावर डिपेंड आहे. लक्षात आलं ना? तर त्यानुसारच आपल्याला चालायचं आहे. बाकी सगळे इव्हेंट तुमच्या जीवनामध्ये फिक्स आहेत, तुम्ही चेंज नाही करू शकत. एखाद्या व्यक्तीशी तुम्हाला जीवनात लग्न लिहिलं आहे तर त्या व्यक्तीशी लग्न होणार. एखाद्या व्यक्तीशी लग्न होऊन तुम्हाला, म्हणजे जवळजवळ प्रेमविवाह आहे. ठीक आहे, तुम्हाला वाटतं तुम्ही तुमच्या मनाने प्रेमविवाह केला, खूप वर्षांचं प्रेम आहे, तुम्ही लग्न केलं आहे आणि काही दिवसात किंवा काही वर्षात परत त्यांचा डिवोर्स होतो. तर हे सगळे इव्हेंट फिक्स असतात. आपल्याला वाटतं की नेमकं एक का घडलं, एवढ्या प्रेमाची व्यक्ती होती, घरच्यांशी विरोधात जाऊन आपण लग्न केलं आणि नंतर डिवोर्स होण्यापर्यंत गोष्ट का आली. तर मुळात हे मागच्या जन्माचे प्रारब्ध आहेत जे फिक्स आहेत. आपण त्यांचं काही देणं घेणं बाकी असतं म्हणून ती व्यक्ती आपल्या जीवनात आलेली असते आणि त्यालाच प्रारब्ध बोलतात. ठीक आहे, तर हे तुम्ही चेंज नाही करू शकत, किंवा तुमच्या चुकीमुळे डिवोर्स नाही झाला किंवा त्या समोरच्या व्यक्तीच्या चुकीमुळे डिवोर्स झालेला नाही आहे. ते ऑलरेडी फिक्स आहे. त्यामुळे थोडं कूल डाऊन तुम्ही ह्या गोष्टीला पाहू शकता, कूल डाऊन नजरेने. एकदम आक्रमकपणे ह्या गोष्टी हँडल करायला जाऊ नका. ज्या तुमच्या हाताबाहेरच्या गोष्टी आहेत ना, नेहमी लक्षात घ्या, ज्या गोष्टी आपल्या हाताबाहेरच्या आहेत त्या ईश्वराने नियोजलेल्या आहेत. आणि ईश्वर कोणती गोष्ट नियोजतो, जे आपण केलेलं आहे त्याचाच कमबॅक तो दिलेला असतो त्याने, ईश्वराने, म्हणजे तुमच्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं असतं. बरोबर? तर हे तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळे त्याला कूल डाऊननी हँडल करा. तुम्ही आक्रमक होऊ नका, कारण तुम्ही काहीच करू शकत नाही त्यावेळेला. हे तुमच्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे, कारण तुमच्या मागच्या जन्माचं काही देणं घेणं बाकी आहे. तर अशा काही गोष्टी असतात ज्याला प्रारब्ध बोलतात, ते भोगणंच असतं. तर तुम्ही कूल डाऊन राहा. आणि याला प्रारब्ध, आता तुम्हाला लक्षात असेल की प्रारब्ध काय आणि तुमचं फ्री विल काय. तर त्यामुळे तुम्हाला जीवन जगण्यासाठी थोडं सुखकर आणि सोपं होऊन जाईल. कोणत्याही गोष्टीला रिप्लाय कसा द्यायचा, आता तुम्ही आज रिप्लाय कसा देता त्याच्यावर तुमचं उद्याचं जीवन, परवाचं जीवन आणि किंवा पुढचा जन्म आणि त्या जन्मातले प्रारब्ध किंवा फिक्स इव्हेंट ठरतात. हे नेहमी लक्षात घ्या. त्यामुळे रिप्लाय खूप सॉफ्टच असला पाहिजे. देणं घेणं काय ते इथेच संपून टाकायचं, म्हणजे काय होणार, प्रारब्धामध्ये काही गोष्टी लिहिल्या जात नाही आणि सुखकर आयुष्य तुम्हाला मिळू शकतं. ठीक आहे, तर आपला हा विषय होता की प्रारब्ध म्हणजे काय, त्या विषयावर आपण आज चर्चा केलेली आहे. नमस्कार.